असं नाहीये की महागडीच लेन्स घातल्यावर चांगलं दिसणार असं काही नसतं. मॅम, या मोतीबिंदूच्या ऑपरेशनमध्ये महागडी लेन्स आणि साधी लेन्स यामुळे काही विशेष फरक पडतो का? प्रत्येक आलेला पेशंट मला हा प्रश्न विचारतो. अच्छा. ॲक्चुअली महागडी लेन्स आणि ऑपरेशनचं यश ही गोष्ट एकच नाहीये. या दोन या वेगवेगळ्या दोन गोष्टी आहेत. वेगवेगळ्या अच्छा, गोष्टी ओके. आहेत. सर्वात प्रथम तर पेशंटचं वय काय आहे, तुमचा व्यवसाय काय आहे, पेशंटच्या अपेक्षा काय आहेत आणि पेशंटची डोळ्याची परिस्थिती काय आहे, ओके. ह्या सगळ्या गोष्टींवरती तुम्ही कुठली लेन्स घालता हे ठरतं. आपल्या डोळ्यातले जे नॅचरल भिंग आहे ते जेव्हा पांढरं पडतं तेव्हा आपण त्याला म्हणतो की मोतीबिंदू झाला. मग साधी लेन्स असू दे किंवा प्रीमियम लेन्स असू दे, ओके. त्या दोन्हीचं काम एकच आहे की त्या लेन्सच्या बदली आपल्याला दिसण्याची क्रिया करायची आहे. तर काम तर एकच करते, पण त्याच्यामध्ये फरक कुठे येतो तर तुमच्या जीवनशैलीवर फरक येतो. म्हणजे तुमचे रिक्वायरमेंट्स कसे आहेत, पेशंटचं वय आणि त्यांचा व्यवसाय. आता ह्या सगळ्यासाठी आपल्याला साधारणतः लेन्सचे कोणते प्रकार असतात हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. सर्वात पहिले मी म्हणेन मोनोफोकल लेन्स. तर मोनोफोकल लेन्स म्हणजे काय, तर त्यामध्ये पेशंटला फक्त लांबचं दिसतं आणि जवळच्यासाठी चष्मा लावायला लागतो. ही झाली मोनोफोकल लेन्स. मग काही पेशंट आम्हाला म्हणतात की मॅडम मला जवळचं चष्मा नको आहे. आता काही ड्रायव्हर्स असतील किंवा काही शिक्षक असतील किंवा काही हाऊसवाईफ की ज्यांना किंवा काही लोकांना की मला चष्मा नको आहे. तर मग अशा पेशंटला आम्ही मल्टीफोकल किंवा ट्रायफोकल किंवा इडॉफ ह्या लेन्स घालण्याचा सल्ला देतो. त्याच्यामध्ये काय असतं की तुम्हाला लांबचं, मधलं आणि जवळचं हे तिन्ही गोष्टी तुम्हाला त्या लेन्समुळे स्पष्ट दिसतात. आता काही काही पेशंटना सिलेंड्रिकल नंबर असतो, म्हणजे अस्टिग्मॅटिझम असं म्हणतो आम्ही त्याला. तर त्या पेशंटमध्ये जर का त्यांना लांबचा चष्मा नको असेल तर आम्हाला तो सिलेंडर नंबर कंपनीला सांगून त्या लेन्समध्ये घालायला लागतो. तर त्याला आपण टोरिक लेन्स असं म्हणतो. तर ह्या साधारणतः 3 ठोकळ असं म्हणू शकतो, मोनोफोकल, मल्टीफोकल आणि टोरिक. ह्या 3 वेगवेगळ्या प्रकारच्या लेन्सेस आहेत. तर ह्या सगळ्या लेन्सेस असं नाहीये की महागडीच लेन्स घातल्यावर चांगलं दिसणार असं काही नसतं. तर तुमचं रिक्वायरमेंट काय आहे ह्यानुसार त्या लेन्सचं कुठली लेन्स इम्प्लांट करायची हे पेशंटला ठरवतं.